नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा इझी इंग्लिश ग्रामरचा हा भाग की जो सर्वांसाठीच अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितला जातो त्यामध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत. मी विश्वनाथ तंबाखे सर आपल्यासमोर आज डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजेच विशेषणाचे तरतम भाव हा भाग सोप्या पद्धतीने मराठी भाषेत अनुवाद करून आपल्यासमोर मांडणार आहे. जेव्हा दोन व्यक्ती किंवा वस्तू किंवा कोणतेही ठिकाण यांची त्यांच्या गुणाबाबत किंवा वैशिष्ट्याबाबत एकमेकात तुलना करावयाची असते तेव्हा आपण तरतम भाव वापरतो. यालाच इंग्रजीमध्ये डिग्री असे म्हणतात. तुलना करण्याच्या पॉझिटिव्ह म्हणजेच समभाव, कंपॅरेटिव्ह म्हणजे तरभाव आणि सुपरलेटिव्ह म्हणजेच तमभाव अशा तीन पद्धती आहेत. देर आर 3 टाईप्स ऑफ डिग्रीज इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये डिग्रीचे 3 प्रकार होतात. एक पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच विशेषणाचे समभाव, 2 कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच विशेषणाचे तरभाव आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच विशेषणाचे तमभाव. आता विशेषणाचा पहिला प्रकार पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच विशेषणाचे समभाव याबद्दल पाहू. कोणत्याही दोन नाम किंवा सर्वनामांची तुलना करताना निवेदकाची समान भावना व्यक्त करण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करतात. या प्रकारात एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही दुसऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूसारखीच आहे असे दाखवतात. अशा वाक्यात व्यक्ती किंवा वस्तूमधील सारखेपणा दाखवण्यासाठी विशेषणाला ॲज वापरतात. व्यक्ती किंवा वस्तूमध्ये कोणतेच सारखेपणा नाही असे दाखवण्यासाठी विशेषणापूर्वी नॉट सो आणि विशेषणानंतर ॲज वापरतात. या प्रकारात विशेषणाचे पहिले रूप वापरले जाते. एक्झाम्पल, आराध्या इज ॲज क्लेवर ॲज आदिती. या वाक्यात आदितीची आराध्याबरोबर हुशारीच्या बाबतीत समानता दाखवणारी तुलना केली आहे. त्याचप्रमाणे अनुष्का इज ॲज ब्रेव्ह ॲज श्रेया. या वाक्यात अनुष्काची श्रेयाबरोबर शूरतेच्या बाबतीत समानता दाखविणारी तुलना केली आहे. यासारखेच आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात. शी इज ॲज क्लेवर ॲज हर सिस्टर. Viraz is not so brave as Onkar. Solapur is not so big as Mumbai. Naira is as wise as Vinita. Rose is as beautiful as Lotus. वरील उदाहरणांपैकी 1, 4 आणि 5 या वाक्यांमध्ये दोन वस्तूंमध्ये समानता आहे असे दाखवले, तर उदाहरण क्रमांक 2 आणि 3 यामध्ये मात्र दोन गोष्टींमधील भिन्नता दाखविलेली आहे. यापुढील डिग्रीचा दुसरा प्रकार कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच विशेषणाचे तरभाव बघू. या प्रकारात कोणत्याही दोन घटकांची तुलना कमी अधिक प्रमाणात केली जाते. कोणत्याही दोन व्यक्ती किंवा वस्तूमधील भिन्नता दाखविण्यासाठी विशेषणाला इआर दॅन किंवा मोर दॅन प्रत्यय लावले जाते. या प्रकारात विशेषणाचे दुसरे रूप वापरले जाते. एक्झाम्पल्स, राहुल इज टॉलर दॅन रोहित. राणी इज मोर ब्युटिफुल दॅन रुपाली. या पहिल्या वाक्यामध्ये टॉलर दॅन या शब्दाचा उपयोग करून राहुल हा रोहितपेक्षा उंच आहे असं दाखवलेला आहे. तसेच दुसऱ्या वाक्यात राणी इज मोर ब्युटिफुल दॅन रुपाली या वाक्यामध्ये मोर ब्युटिफुल हा शब्दप्रयोग वापरून कंपॅरेटिव्ह डिग्रीचा प्रकार साधण्यात आलेला आहे. एक्झाम्पल्स पाहू. आराध्या इज स्ट्रॉंगर दॅन नायरा. ओंकार इज क्लेव्हरर दॅन विनीता. मुंबई इज बिगर दॅन पुणे. शिवाजी वॉज ग्रेटर दॅन औरंगजेब. शी इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन राणी. वरील प्रकारच्या वाक्यांमध्ये स्ट्रॉंगर दॅन, क्लेव्हरर दॅन, बिगर दॅन, ग्रेटर दॅन, नॉट मोर ब्युटिफुल दॅन या शब्दांचा उपयोग करून कंपॅरेटिव्ह डिग्रीचा प्रकार साधण्यात आला आहे. अर्थात दोन व्यक्ती किंवा वस्तूंमधील तुलना अशा प्रकारे कंपॅरेटिव्ह डिग्री वापरून करता येते. आता
यापुढील विशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजेच सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच विशेषणाचे तमभाव बघू. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या या प्रकारात म्हणजेच विशेषणाचा समभाव या प्रकारात एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही इतर सर्व व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात कनिष्ठ आहे असे दाखवतात. या प्रकारात विशेषणाचे तिसरे रूप वापरले जाते. कोणत्याही दोन व्यक्ती किंवा वस्तूंमधील भिन्नता दाखविण्यासाठी विशेषणाला द EST किंवा द मोस्ट प्रत्यय लावले जाते. सान्वी इज द क्लेव्हरेस्ट गर्ल इन द क्लास या वाक्यामध्ये क्लेव्हर या विशेषणाच्या क्लेव्हरेस्ट या शब्दाचा उपयोग केला गेलेला आहे. म्हणजेच सान्वी ही वर्गातील सर्वात हुशार मुलगी आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. तसेच दुसरं वाक्य आहे सचिन इज द बेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड. म्हणजेच या वाक्यात गुड या विशेषणाच्या बेस्ट या शब्दाचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच सचिन हा जगातला सर्वोत्तम असा क्रिकेट खेळाडू आहे असा अर्थ होतो. सर्वात श्रेष्ठ उच्च स्थिती व्यक्त करणाऱ्या तुलनेला विशेषणाची सुपरलेटिव्ह डिग्री असे म्हणतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू किंवा गुणांची तुलना करण्यासाठी तमभावदर्शक विशेषणे इथे वापरले गेलेली आहेत. आता या प्रकारच्या आणखीन काही उदाहरणं पाहूयात. नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लावर इन द वर्ल्ड. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. राहुल इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. राणी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय नीडेड. वरील प्रत्येक वाक्यात क्रमाने द लॉंगेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द हायेस्ट, द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल आणि द मोस्ट इम्पॉर्टंट ही सर्व उदाहरणे सुपरलेटिव्ह डिग्रीचे प्रकार आहेत. आता विशेषण व क्रियाविशेषणांमधील बदल आपण पुढील प्रमाणे अभ्यासूयात. विशेषणाच्या मूळ रूपाला ER प्रत्यय जोडून कंपॅरेटिव्ह व EST प्रत्यय जोडून सुपरलेटिव्ह डिग्रीची रूपे तयार होतात. ते पुढील तक्त्याच्या माध्यमातून पाहू. क्लेव्हर, क्लेव्हरर, क्लेव्हरेस्ट. यंग, यंगर, यंगेस्ट. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. वीक, वीकर, वीकेस्ट. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. शार्प, शार्पर, शार्पेस्ट. हार्ड, हार्डर, हार्डेस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. क्लिअर, क्लिअरर, क्लिअरेस्ट. थिक, थिकर, थिकेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. वरील डिग्रीच्या या 3 प्रकारावरून आपल्या लक्षात येईल की अगदी लहान एक अवयवी म्हणजेच एकच स्वर्गात असणाऱ्या विशेषणांच्या बाबतीत मूळ विशेषणाच्या पुढे ER लावून कंपॅरेटिव्ह डिग्री व पुढे EST लावून सुपरलेटिव्ह डिग्रीचा प्रकार बनवता येतो. विशेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी E हे अक्षर असेल तर त्यापुढे R व ST प्रत्यय लावून कंपॅरेटिव्ह तसेच सुपरलेटिव्ह डिग्री बनवले जाते. उदाहरण वाईज, वायझर, वायझेस्ट. ब्रेव्ह, ब्रेव्हर, ब्रेव्हेस्ट. नाईस, नाईसर, नाईसेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. व्हाईट, व्हाईटर, व्हाईटेस्ट. नोबल, नोबलर, नोबलेस्ट. ट्रू, ट्रूअर, ट्रूएस्ट. प्युअर, प्युरर, प्युरेस्ट. रेअर, रेअरर, रेअरेस्ट. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट इत्यादी. विशेषणाचे मूळ रूपाच्या शेवटी व्यंजन असेल व त्यापूर्वी एकच स्वर असेल तर शेवटचे अक्षर 2 वेळा घेऊन ER व EST प्रत्यय लावतात. उदाहरण फॅट, फॅटर, फॅटेस्ट. थिन, थिनर, थिनेस्ट. रेड, रेडर, रेडेस्ट. बिग, बिगर, बिगेस्ट. स्लिम, स्लिमर, स्लिमेस्ट. सॅड, सॅडर, सॅडेस्ट. वेट, वेटर, वेटेस्ट. हॉट, हॉटर, हॉटेस्ट. फिट, फिटर, फिटेस्ट आणि डिम, डिमर, डिमेस्ट. वरील प्रत्येक शब्दाच्या शेवटचे अक्षर 2 वेळा घेऊन त्यापुढे ER व EST प्रत्यय लावले गेलेले आहे. विशेषणाच्या मूळ शब्दाच्या शेवटी Y असेल व त्यापूर्वीचे अक्षर व्यंजन म्हणजेच कॉन्सोनंट असेल तर Y काढून IER व IEST प्रत्यय लावून कंपॅरेटिव्ह व सुपरलेटिव्ह डिग्रीचे प्रकार बनवले जातात. नेक्स्ट सिली, सिलियर, सिलिएस्ट.
holy, holier, holiest, lazy, lazier, laziest, busy, busier, busiest, dirty, dirtier, dirtiest, healthy, healthier, healthiest, ugly, uglier, ugliest, heavy, heavier, heaviest आणि funny, funnier, funniest. Early, earlier, earliest, lovely, lovelier, loveliest, pretty, prettier, prettiest, merry, merrier, merriest, happy, happier, happiest आणि easy, easier, easiest. दोन किंवा दोनपेक्षा जास्त अवयव स्वराघात म्हणजेच सिल्वल असलेल्या विशेषणापूर्वी मोर आणि मोस्ट वापरून कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनवले जाते. एक्झाम्पल्स: पॉप्युलर, मोर पॉप्युलर, मोस्ट पॉप्युलर, लव्हिंग, मोर लव्हिंग, मोस्ट लव्हिंग, डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट, हॉनेस्ट, मोर हॉनेस्ट, मोस्ट हॉनेस्ट, रेग्युलर, मोर रेग्युलर, मोस्ट रेग्युलर, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, इंटरेस्टिंग, मोर इंटरेस्टिंग, मोस्ट इंटरेस्टिंग. Faithful, more faithful, most faithful, useful, more useful, most useful, careful, more careful, most careful, active, more active, most active, proper, more proper, most proper, beautiful, more beautiful, most beautiful, powerful, more powerful, most powerful आणि dangerous, more dangerous, most dangerous. काही विशेषणांची तीनही रूपे अनियमित स्वरूपाची असतात. एक्झाम्पल्स: गुड, बेटर, बेस्ट, वेल, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, लिटल, लेस, लीस्ट, मच, मोर, मोस्ट, मेनी, मोर, मोस्ट, ओल्ड, एल्डर, एल्डेस्ट, फार, फर्दर, फर्देस्ट, इल, वर्स, वर्स्ट इत्यादी. यापुढे इंटरचेंज ऑफ द डिग्री ऑफ कंपॅरिझन म्हणजेच चेंज द डिग्रीज या प्रश्नात दिलेल्या डिग्रीचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या डिग्रीमध्ये कशा प्रकारे करतात हे पाहायचे. हे बदल मूळ वाक्यातील अर्थ न बदलता करावे लागतात, हे लक्षात ठेवावे. पॉझिटिव्ह डिग्री इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच पीडीचे सीडी करताना होणारे बदल या भागात पाहू. वाक्यातील कर्म कर्त्याच्या ठिकाणी व कर्ता कर्माच्या ठिकाणी न्यावे. वाक्यातील विशेषणाला ER दॅन प्रत्यय लावावे किंवा विशेषणापूर्वी मोर दॅन वापरावे. वाक्यातील ॲज किंवा नॉट सो ॲज वगळावे. वाक्यात नॉट असेल तर CD करताना ते वगळावे व नसेल तर नॉटचा वापर करावा. एक्झाम्पल्स: PD, गीता इज नॉट सो टॉल ॲज सीता. CD बनवताना सीता इज टॉलर दॅन गीता. सेकंड, PD मधील वाक्य विनीता इज ॲज गुड ॲज आदिती. त्याचे CD बनवताना आदिती इज नॉट बेटर दॅन विनीता. वरील पहिल्या वाक्यात नॉट सो टॉल ॲज ही पॉझिटिव्ह डिग्रीची रचना आहे. त्या वाक्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करताना टॉलचे टॉलर हे कंपॅरेटिव्ह रूप वापरले आहे आणि त्यानंतर दॅन हा शब्द वापरला आहे. दुसऱ्या वाक्यातसुद्धा PDचे CD करत असताना कर्ता कर्माच्या ठिकाणी व कर्म कर्त्याच्या ठिकाणी घेतलेला आहे आणि पॉझिटिव्ह डिग्रीमधील ॲज गुड ॲज वगळून नॉट बेटर दॅन हा शब्द वापरलेला आहे. अशाच प्रकारे PDचे CD करताना आणखीन काही उदाहरणं पाहू. यश इज ॲज ब्रेव्ह ॲज निलेश. त्याचे CD करताना निलेश इज नॉट ब्रेव्हर दॅन यश. रोहन वॉज नॉट सो क्लेव्हर ॲज राजू. Raju was cleverer than Rohan. Mumbai is not so cool as Mahabaleshwar. Mahabaleshwar is cooler than Mumbai. Radha is as curious as Mohan. Mohan is not more curious than Radha. A dog does not run as fast as a deer. Answer: a deer runs faster than a dog. वरील सर्व उदाहरणार्थ वाक्यातील ॲज वगळून ER दॅन व मोर दॅन प्रत्यय लावून PDचे CD वाक्य बनवलेले आहे. यापुढील प्रकार कंपॅरेटिव्ह डिग्री इंटू पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच CDचे PD बनवताना पुढील प्रमाणे बदल होतात ते पाहू. CDचे PD करताना वाक्यातील कर्ता कर्माच्या ठिकाणी व कर्म कर्त्याच्या ठिकाणी न्यावे. CDच्या वाक्यातील ER दॅन किंवा मोर दॅन वगळून त्याऐवजी ॲज किंवा नॉट सो ॲज प्रत्यय वापरावे.
वाक्यात नॉट असेल तर ते वगळावे व नसेल तर नॉटचा वापर करून सी डीचे पी डी बनवावे. एक्झाम्पल, दिस फ्लावर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट फ्लावर. आन्सर, दॅट फ्लावर इज नॉट सो ब्युटिफुल ॲज दिस फ्लावर. या पहिल्या वाक्यामध्ये मोर ब्युटिफुल दॅन या कम्पॅरेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना नॉट ॲज ब्युटिफुल ॲज ही पॉझिटिव्ह डिग्री वापरली आहे. येथे नॉट या शब्दाचा केलेला उपयोग अर्थामध्ये बदल न होण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे दिस फ्लावर इज हा करता प्रारंभी घेतलेला आहे. पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात वरीलप्रमाणे सो डॅश ॲज किंवा ॲज डॅश ॲज अशा प्रकारे विशेषण मध्ये वापरून रचना केली गेली आहे. दुसऱ्या वाक्यात शी इज क्लेव्हरर दॅन हर सिस्टर याचे उत्तर हर सिस्टर इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज शी या माध्यमांचा वापर करून सी डीचे पी डी बनवले गेले आहे. या प्रकारच्या आणखीन काही उदाहरणं पाहू. मोहन इज स्ट्रॉंगर दॅन राजू. आन्सर, राजू इज नॉट सो स्ट्रॉंग ॲज मोहन. द यंग मॅन कॅन वॉक फास्टर दॅन द ओल्ड मॅन. आन्सर, द ओल्ड मॅन कॅन नॉट वर्क सो फास्ट ॲज द यंग मॅन. थर्ड, मुंबई इज मोर क्राउडेड दॅन पुणे. आन्सर, पुणे इज नॉट सो क्राउडेड ॲज मुंबई. योगिता इज मोर इंटेलिजंट दॅन बानू. आन्सर, बानू इज नॉट सो इंटेलिजंट ॲज योगिता. ही वर्कड हार्डर दॅन मंगेश. आन्सर, मंगेश डिड नॉट वर्क सो हार्ड ॲज ही. यावरील वाक्यांमध्ये सी डीचे पी डीमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, सुपरलेटिव्ह डिग्री इंटू पॉझिटिव्ह डिग्री म्हणजेच एस डीचे पी डी करताना वाक्यात होणारे बदल पुढीलप्रमाणे अभ्यासू. एस डीचे पी डी करताना वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू किंवा नो अदरने करावी. एस डीच्या वाक्यात वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यूने वाक्याची सुरुवात करावी आणि वन ऑफ द नसेल तर नो अदरने वाक्य बनवावे. वाक्यात वन ऑफ द असेल तर पी डी बनवताना कर्ता व सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी वापरतात. एस डीच्या वाक्यातील द ई एस टी किंवा द मोस्ट वगळून त्याऐवजी ॲज किंवा नॉट सो ॲज वापरून एस डीचे पी डीमध्ये रूपांतर करावे. एक्झाम्पल्स, नमन इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास म्हणजे नमन हा वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. त्याचे पी डी बनवताना नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज टॉल ॲज नमन म्हणजेच त्या वर्गामध्ये नमन एवढा उंच दुसरा कोणताच मुलगा नाही. याचाच अर्थ वाक्याच्या अर्थात बदल न करता सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर केले जाते. त्याचप्रकारे दुसरं वाक्य नमन इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास याचे उत्तर येते व्हेरी फ्यू बॉईज इन द क्लास आर ॲज टॉल ॲज नमन म्हणजेच या वाक्यामध्ये वन ऑफ द वापरले असल्यामुळं पी डी करताना वाक्याच्या सुरुवातीस व्हेरी फ्यूचा वापर केला गेला आहे आणि अशा वाक्यातील कर्ता आणि क्रियापद अनेकवचनी वापरले जातात. आणखीन काही उदाहरणं. सचिन इज वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन इन द वर्ल्ड. आन्सर, व्हेरी फ्यू बॅट्समन्स इन द वर्ल्ड आर ॲज ग्रेट ॲज सचिन. मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. आन्सर, व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज मुंबई. Parents are the best role models. Answer, no other role models are as good as parents. Curiosity is one of the noblest desire. Answer, very few desires are as noble as curiosity. आता यानंतर डिग्रीचा शेवटचा प्रकार सुपरलेटिव्ह डिग्री इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजेच एस डीचे पी डीमध्ये रूपांतर करताना पुढील नियमांचा अवलंब करू. एस डीचे सी डी करताना वाक्याची सुरुवात त्याच कर्त्याने करावी. त्यानंतर वाक्याच्या काळानुसार योग्य ते एक सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब वापरून विशेषणाला ER दॅन किंवा मोर दॅन प्रत्यय लावावे. अशा वाक्यात एनी अदर किंवा मेनी अदर किंवा मोस्ट अदरचा वापर करावा. दिलेल्या वाक्यात वन ऑफ द असेल तर त्याऐवजी मेनी अदर किंवा मोस्ट अदर वापरावे व नसेल तर एनी अदर वापरावे. एस डीच्या वाक्यातील द ई एस टी किंवा द मोस्ट वगळून त्याऐवजी ॲज किंवा नॉट सो ॲज वापरावे. एक्झाम्पल्स, रीडिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ रिक्रिएशन. त्याचे सी डी करताना रीडिंग इज बेटर दॅन एनी अदर फॉर्म ऑफ रिक्रिएशन.
एस डी. एलिफंट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल इन द वर्ल्ड. त्याची सी डी बनवताना एलिफंट इज स्ट्रॉंगर दॅन मोस्ट अदर ॲनिमल्स इन द वर्ल्ड असे लिहावे. Peacock is one of the most beautiful birds in the world. Answer. Peacock is more beautiful than many other birds in the world. Yes D. Raslila is the most popular dance form of Manipur. CD. Raslila is more popular than any other dance form of Manipur. SD. Shivaji was the greatest king of Maharashtra. त्याचे सी डी बनवताना शिवाजी वॉज ग्रेटर दॅन एनी अदर किंग्ज ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, डिग्रीचा हा भाग इझी इंग्लिश ग्रामरच्या या प्रकारात तुम्हाला समजावं या उद्देशाने अतिशय साध्या व सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. यामध्ये काही तुम्हाला त्रुटी किंवा काही समस्या आढळल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सूचना द्यावी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.